नमस्कार, मी मनोज भोयर. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. माजी मंत्री आणि काँग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांच्याशी आपण मॅक्स महाराष्ट्रावर संवाद साधणार आहोत. खूप खूप स्वागत आहे आपलं. अर्थात आता राज्यात जे राजकारण आपल्याला पाहायला मिळतं अत्यंत वेगळ्या वळणावरचं राजकारण आहे. कधी या राजकारणाच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये तरी फारसा काही विचार झाला नाही. आपण जी राजकीय अस्वस्थता पाहिली ती शेजारच्या राज्यात. ते तुलनेनं खूप छोटं राज्य होतं गोवा, जिथे सारख्या काही ना काही गडबडी सुरू असायच्या. पण आज तीच परिस्थिती महाराष्ट्रात या 2019 नंतर सातत्यानं आपल्याला पाहायला मिळत आहे. एक काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्या म्हणून, नेत्या म्हणून, माजी मंत्री, आमदार, तुमच्या मनामध्ये काही चिंतन जरूर सुरू असेल. नक्कीच सुरू आहे. असा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या चारित्र्यावर एवढे डाग ह्याच्या आधी आम्ही कधीच बघितले नाही. 2019च्या निवडणुका, 19 नंतर 3 पक्ष परत सोबत येणं, त्यांनी सरकार स्थापन करणं, त्याच्यामध्ये कोविड येणं, कोविड नंतर सरकार पडणं आणि सरकार पाडण्यासाठी साम दाम दंडभेद ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग करणं. अनकॉन्स्टिट्यूशनल, अनएथिकल जे काय असेल ते सगळं आता मागच्या काळामध्ये झालेलं आहे. हे नक्कीच मला म्हणावं लागेल. आता बघा, तुम्ही शिवसेना फुटली, त्यानंतर राष्ट्रवादी पक्ष फुटला आणि केंद्रीय निवडणूक आयोग असेल, सर्वोच्च न्यायालय असेल, विधान भवन, तोच क्रम पुन्हा एकदा सुरू झाला. आता यात काँग्रेसच्या संदर्भामध्ये कायम हे म्हटलं जात होतं की काँग्रेसचे 12 ते 13 आमदार फुटतील, पण ते झालं नाही आणि काँग्रेस टिकून राहिली कुठल्याही परिस्थितीमध्ये. राज्याच्या जनतेने हे पाहिलं. पण अशोक चव्हाणांच्या निमित्तानं एक मोठी राजकीय घडामोड काँग्रेसमध्ये घडली. काय तुमच्या मनामध्ये विचार येत असतील, ज्यांनी 38 वर्ष काँग्रेसमध्ये घालवली, त्यांच्या वडिलांनीही घालवली, मोठी मोठी पदं मिळाली. ते पहिल्यांदा आमदार झाले होते. त्याच्या आधी त्यांचे वडील होम मिनिस्टर आणि वेगळ्या वेगळ्या पदावर होते. मला असं वाटतं आज 2 गोष्टी असू शकतात अशोकरावांच्या. अशोकरावांना आम्ही नेहमीच एक भारदस्त नेतृत्व म्हणून बघितलेलं आहे. पण जसं दिसतं तसं नसतं, म्हणूनच जग फसतं आणि म्हणूनच काँग्रेस फसली असावी. ते अतिशय स्वार्थी, एक तर अतिशय स्वार्थी असतील किंवा मग अतिशय घाबरूट असतील. त्यांनी जर काही चुकीचं केलं असेल, म्हणजे अशोकरावासारख्या स्ट्रेचरच्या व्यक्तीने 5 वर्ष शांत राहिला असतं तरी कोणी काय म्हटलं नसतं की ठीक आहे. पण तुम्ही ऑल ऑफ अ सडन सेक्युलर विचारधारेचे, ऑल ऑफ अ सडन तुम्ही राईटिस्ट विचारधारेमध्ये तुम्ही प्रवेश करता आणि त्याच्यामध्ये फक्त मला स्वार्थच दिसतोय, दुसरं काय दिसत नाही. पण मी बघतोय ज्या काळामध्ये मी म्हटलं तुम्हाला, एक तर स्वार्थ आहे, नाही तर त्यांनी असं काहीतरी चुकीचं केलेलं आहे की ते घाबरूट आहे. बघा, तर ज्या काळामध्ये तुम्ही विरोधी पक्षात असता आणि तुम्हाला सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलायचं असतं, त्यावेळेला खूप पक्षामध्ये, वेगवेगळ्या पक्षामध्ये, म्हणजे महायुती असेल, महाआघाडी असेल, खूप कमी असे नेते असतात की जे व्यवस्थेच्या विरोधात बोलतात, धैर्य ठेवून, धाडस ठेवून, किंवा सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलतात किंवा केंद्र सरकारच्या विरोधात बोलत असतील. तुम्ही गेल्या काही वर्षांपासून मी बघतो की तुमचे ट्विट असेल, आता एक्स पोस्ट असेल, तुम्ही सातत्यानं त्यांच्या विरोधामध्ये वेगवेगळ्या फ्रंटवरती बोलत आलाय, चुकीच्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केला, ज्या गोष्टी तुम्हाला चूक वाटत आहेत. पण तुलनेनं इतर नेते मात्र फारसे बोलताना दिसत नाही. आणि म्हणून मग अशोक चव्हाणांनी जी काही एक वेगळी परंपरा सुरू केली म्हणा, किंवा पक्षातनं जाऊन भाजपमध्ये गेलं आहे, तर त्या अनुषंगाने मला तुमचे विचार जाणून घ्यायचे. नाही, कसं असतं, सरळ सरळ गोष्ट आहे की तुम्ही तुमची विचारधारा काय आहे. आणि काँग्रेस एक चळवळ आहे, काँग्रेस एक विचार आहे, काँग्रेस सगळ्यांना सांभाळून घेणारा हा विचार आहे की जो सर्वधर्म समभावाचा पाईक आहे. आणि ती चळवळ, तो विचार, तो संघर्ष हा काँग्रेसने देशाच्या निर्मितीच्या आधीपासून तो जोपासलेला आहे. आणि आम्हाला त्याचंच वळण आहे. आम्हाला असं कधीच वाटलं नाही की हा या समाजाचा काही, हा या जातीचा काही, याचं असं काहीच नाही. आम्हाला असं कधीच वाटलं नाही की आपला देश हा सेक्युलर असण्याच्या पलीकडे दुसरं काही असू शकतं. मी हिंदू समाजाची आहे,
हिंदू आहे, म्हणजे समाज वेगळा आणि धर्म वेगळा, तर मी हिंदू आहे, मी मंदिरात जाते, मी नतमस्तक होते, पण ज्या श्रद्धेने मी मंदिरात जाते त्या श्रद्धेने मी गिरजाघरामध्ये पण जाते, त्या श्रद्धेने मी एखाद्या दर्गेवर पण जाते, मला काय फरक नाही पडत त्याचा. मी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांमध्ये, त्यांच्या कर्मभूमीमध्ये जन्मली, गाडगेबाबांच्या कर्मभूमीमध्ये जन्मली, जन्मभूमीमध्ये मी जन्मली, आणि म्हणून सर्वधर्म संभावाचे विचार, वैराग्यमूर्ती गाडगेबाबांचे विचार, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार आणि संविधानाने दिलेले विचार हेच महत्त्वाचे आहेत. दुसरं अजून या देशासाठी काय महत्त्वाचं आहे? दुसरं काहीही महत्त्वाचं नाही आहे. आता काहीतरी फॅसिस्ट विचारधारा येत असेल आणि ज्या लोकांनी चुकीची कामं केलेली आहेत ते जर त्याला घाबरून ते जर त्या राईटेस्ट विचारधारेमध्ये जात असेल, तर हा तर देशाचा, त्यांनी उपभोगल्या पदांचा, त्यांनी आत्तापर्यंत जगलेल्या विचारांचा आणि या संविधानाचा अपमान आहे. म्हणजे तुम्ही, एखादा व्यक्ती इतका स्वार्थी असू शकतो की हट्टानं तो एखादं मंत्रिपद मागून घेतो, मुख्यमंत्री राहिलेला माणूस मंत्रिपद मागतो, PWD सारखी मिनिस्ट्री घेतो आणि नंतर केविलवाणी एफर्ट्स करतो की बाबा मला अमुक अमुक माणसांच्या समोर प्रवेश करा, अमुक अमुक मंत्रालय तरी मला द्या, आणि काहीच जमलं नाही तर प्रवेश मग प्रदेश अध्यक्षाच्या समोर होतो आणि मग ठीक आहे हे नाही ते नाही, मग काहीतरी डीलिंग त्याच्यामध्ये. डीलिंगवाले नेते आहे असं स्वतः फडणवीस साहेब म्हटले होते, आणि ते डीलिंग कशी प्रकारे केली आता हा बघा, आगे आगे देखो होता है क्या, पता चलेगा क्या. तुम्ही महाराष्ट्राच्या व्यतिरिक्तही पक्ष संघटनेसाठी वेगवेगळ्या राज्यामध्ये काम केलं आहे. केंद्रीय नेत्यांच्या मध्ये काय प्रतिक्रिया उमटली? कारण बघा कसं आहे की एखादा नेता, खासदार, आमदार जातो तोपर्यंत ठीक आहे, पण 2 वेळा मुख्यमंत्री ज्यांचं संपूर्ण घराणं हे काँग्रेसशी निगडीत, त्यांचे वडील केंद्रीय गृहमंत्री, 2 वेळा तेही मुख्यमंत्री होते, हा खूप एक मोठा धक्का आहे पक्षासाठी. आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी मात्र हा धक्का जरूर आहे. कुणी मानो न मानो यातून वाईट मेसेज पक्ष संघटनेसाठी आणि पक्षांच्या कार्यकर्त्यांपर्यंत, खालच्या स्तरापर्यंत जातो. आम्हाला सगळ्यांना वेदना झालेल्या आहेत, आम्ही संघटनेचे आहोत, आम्हाला तर वेदना झालेल्या आहेत, पण जनसामान्यांना पण वेदना झालेल्या आहेत. कोणालाही हे अपेक्षित नाही आहे की तुम्ही असं कृत्य कराल. आणि मी मगाही बोलले, एक तर तुम्ही खूप सारे पाप केलेले आहेत, चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत, ज्याच्यामुळे तुम्हाला घाबरून लाचारीने तुम्हाला तिथे जावं लागतं. नाही तर तुम्ही सेल्फ सेंटर्ड आहात, तुम्हाला काय घेणं देणं नाही, या देशाची व्यवस्था काय आहे, या देशाचे विचार काय आहे, संविधान काय आहे, काय घेणं देणं नाही. आम्ही मैं और मेरे बच्चे और मेरा परिवार ये सुरक्षित रहने चाहिए. मग स्वतःच्या वडिलांनी काय विचारधारा मांडली, स्वतः आत्तापर्यंत कण आणि कण, वीट आणि वीट ही काँग्रेस विचारधाऱ्यांनी आणि काँग्रेस पक्षाने त्यांना दिलेली आहे. तरी पण जर असं करत असतील तर काँग्रेसला आणि काँग्रेसच्या नेत्यांना तर पाठीत खंजीर खुपसला आहे त्यांनी असंच वाटेल ना, दुसरं काय वाटणार. आता अशोकराव चव्हाणांसोबत मला एक सांगा, आता अशी एक माहिती आली होती की 10 आमदार तुमच्या काँग्रेसच्या बैठकीमध्ये बुधवारच्या उपस्थित नव्हते. ते 10 आमदार गुरुवारच्या बैठकीमध्ये उपस्थित होते का? बघा, जे काही लोकांना असं काही हार्ड अँड फास्ट असं काही नव्हतं, आज काय मतदान होतं अशातला भाग नाही आहे. आज जे नव्हते ते काल संध्याकाळी होते. काल संध्याकाळी काही लोक येऊन गेले, ते लोक आज नाही येऊ शकले, त्यांनी काही फरक नाही पडत. आता अमित देशमुख नाही आले तर अमित देशमुखचे बंधू त्या ठिकाणी आले होते. जिशान काल संध्याकाळी येऊन गेला, आज नाही येऊन गेला. आता सुलभाताई खोडके त्यांनी पत्र पाठवलं आहे की त्यांच्या घरी लग्न आहे. रणजितदादा कांबळे यांनी पत्र पाठवलं आहे की त्यांच्या घरी लग्न आहे. मग उगाचच अफवा करायचं. तर माझ्याहीबद्दल अफवा केल्या, मी काय काँग्रेस सोडून कुठं जाणार आहे मी, त्याला काय अर्थ आहे. कोणावरही कोणीही काही बोलायचं आणि भाजपला असं वाटतं आहे की आता आमचाच काळ आहे आणि हे परत कधीच बदलणार नाही आहे म्हणून भाजपवाले काही बोलत आहेत. असं काही बोलण्याला थोडी ना चालतं. मला एक सांगा की जनतेच्या मनात जरूर एक संभ्रम असतो. त्यांना असं वाटतं की हा नेता कुठल्याही पक्षात जाणार नाही, पण आज घडीला अशा राजकीय घडामोडी सातत्यानं पाहायला मिळत आहेत. अफवा तिथूनच पसरतात. म्हणजे तुमच्याबद्दल कदाचित असेल तर ते कुणाला खरं वाटणार नाही, कारण तुम्ही म्हटलं की मी मरेपर्यंत काँग्रेस सोडणार नाही.
मी माझे विचार नाही सोडू शकत. मी राजकारण सोडू शकते, पण मी काँग्रेस नाही सोडू शकत. मी सर्वधर्म समभावाचा विचार अजिबात कधी सोडू शकत नाही. मी हे म्हणू शकत नाही की हिंदू राष्ट्र निर्मिती करणं आहे. अरे हिंदू आहे, जप करतो. आमच्या खटल्यांमध्ये 700 वर्ष जुनं राम मंदिर आहे, ज्याला मागच्या 5 वर्षांमध्ये आम्ही रेनोव्हेट करण्याचा करतोय हळूहळू. जसं काही पैसे जमा झाले थोडे बहुत, तर त्याचं पूर्ण रेनोव्हेशन सुरू आहे. एवढे जुने राम आहेत. माझ्या वडिलांनी जी संस्था सुरू केली त्या संस्थेचं नाव आहे श्री रामचंद्र युवक कल्याण संस्था. आता म्हणजे काय, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रार्थना मंदिरात तुम्ही जर गेलात तर तुम्हाला तिथे सगळे संत दिसतील आणि सगळे देव हे बाहेर आहेत. श्रीरामाची मूर्ती बाहेर आहे, उघड्यावर आहे तिथं. आणि हनुमानजीची मूर्ती टाळ्या वाजवणारी आहे. येशू ख्रिस्ताची मूर्ती ही नमस्कार करणारी आहे. शांतता, प्रतीक, सर्वधर्म समभाव हेच महत्त्वाचं आहे. महाराज राष्ट्रसंत म्हणतात की ती गादी असते महाराजांची ठेवलेली, ती गादी आहे आणि त्या गादीवर तुमच्या मनातला देव कोणचा आहे हा तुम्ही मनामध्ये ठेवा. इट इज अ प्रायव्हेट अफेअर, इट इज नॉट अ पब्लिक अफेअर. तुम्ही असा दावा करू शकता किंवा काँग्रेसचे आता जे नेते आहेत दिग्गज सगळे पक्षातले, की आता कोणताही नेता कोणताही आमदार दुसऱ्या पक्षात जाणार नाही, भाजपात जाणार नाही? बघा, आता मी दावा नाही करत, पण मी तुम्हाला हे सांगते की आत्ता जे आहेत हे सर्वधर्म समभावाचेच पाईक आत्ता उरलेले आहेत. आता खूपच एखाद्याची लाचारी आली अशोकरावांसारखी किंवा खूपच घाबरून ट्रॅक निघाला अशोकरावांसारखा तर काही सांगता नाही येत. पण मला नाही वाटत आत्ता जे आहेत ते कोणी जातील त्याच्यामधनं, ते सगळे राहतील. अशोकराव चव्हाण भाजपात गेले, पण त्यांच्या प्रभावाखाली त्यांना मानणारे काही आमदार जाऊ शकतात? त्यांच्या जिल्ह्यातले जाऊ शकतील, त्यांच्या जिल्ह्यातले लोक जातील. पण त्यांच्या जिल्ह्यातले आमदार बैठकीत उपस्थित होते काल आणि आज, म्हणजे बुधवार आणि गुरुवारच्या 2 लोक होते, 2 लोक नव्हते. त्यांना काही पक्षाशी संपर्क केला पक्षानं की तुम्ही आहे तुमची काही लोक परिस्थिती काय? संपर्कात आहेत. ते प्रदेश अध्यक्षांशी आपण जर विचारलं तर ते सांगतील आपल्याला. म्हणजे तुमच्या राज्याचे पक्षाचे प्रभारी तर इथे तळ ठोकून होतेच गेल्या काही दिवसांपासून, पण केंद्रामध्ये अशोकराव चव्हाणांच्या पक्ष सोडण्यानंतर काही प्रतिक्रिया उमटल्यात? म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की त्यांना सगळ्यांच्या पाठीत यांनी खंजीर खुपसलेला आहे. मी किती चांगला एवढं सांगण्यामध्ये त्यांचं पूर्ण काळ वेळ तेच गेली आणि त्यांना सगळंच दिलं हो पक्षाने. मुख्यमंत्रीपद 2 वेळा, रेव्हेन्यू मिनिस्टर, PWD मिनिस्टर, MIDC मिनिस्टर, याच्या आधी सगळे भरपूर सारे मिनिस्ट्रीज त्यांनी उपभोगलेले आहेत. आज केंद्रामध्ये अशीच भावना आहे की यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे. तुमच्या मतदार म्हणजे फक्त पंतप्रधान पद द्यायचं राहिलं आणि ते त्यांना कधीही भाजपमध्ये मिळणार नाही. भाजपवाले त्यांचा पूर्ण उपयोग करून घेतील आणि नंतर त्यांना बिलकुल फेकून देतील. पण आता भाजपामध्ये आपण बघितलं की नारायण राणे एक मराठा नेते होते आणि केंद्रीय मंत्री, राज्यसभा आता त्यांना दिली गेली नाही. नारायण राणेंचा उपयोग संपलेला दिसतोय म्हणून आता दुसरा मराठा आणलेला लागतोय. आणि त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आणि आता त्यांना त्यांच्या पक्षात काय दिले मी तुम्हाला नाही विचारायचं करत. पण मला सांगत, जेव्हा ही बातमी पसरली तुमच्या मतदारसंघात, तुम्ही होता मतदारसंघात त्यावेळी, नाही, अशोकराव चव्हाणांच्या संदर्भात चव्हाणांनी ज्या वेळेला हे जे काही केला गोंधळ, त्यावेळेला मी चंदीगडला होते. त्यावेळेला आमची स्क्रीनिंग सुरू होती, पंजाब, चंदीगड आणि हरियाणाची. हरियाणामध्ये त्यावेळेला शेतकऱ्यांनी आंदोलन केलेलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये ते कर्फ्यू आणि ते सगळं लागलेलं होतं. काय छळतात पण शेतकऱ्यांना, केंद्र सरकार भयंकर शेतकऱ्यांना छळते. म्हणून हरियाणाची मीटिंग आता उद्या ठेवलेली आहे आणि उत्तराखंडची परवा आहे. तुमची काय जबाबदारी आहे तिथे पक्षामध्ये? स्क्रीनिंग कमिटीचे मेंबर आहोत आम्ही. स्क्रीनिंगमध्ये सिनियर लीडर्ससोबत बसणं, त्यांच्या मनातल्या गोष्टी समजून घेणं, ऐकणं, आकलन घेणं, जिओ पॉलिटिकल सिच्युएशन्स काय आहे ते समजून घेणं आणि त्या अनुषंगानं समोर चालणं. मला एक आणखी प्रश्न, म्हणजे तुमचा पॉलिटिकल ग्राफ बघितला, राजकीय प्रवास, तर तुम्ही एक ज्या वेळेला आमदार नव्हतं तेव्हापासून आम्ही तुम्हाला पाहतोय, मग तुम्ही लढलात. आता ही तिसरी टर्म, ही तिसरी पण चौथं इलेक्शन. म्हणजे आता 2024ला तुम्ही चौथं इलेक्शन लढवाल. 2024ला मी 5वं इलेक्शन लढले. हां, म्हणजे 2004मध्ये मी पहिले लढले, मला त्यावेळेला 3,500 मतं कमी मिळाली होते. 2009ला मी लढले, मी जिंकले 30,000 मतांनी. 2014ला लाट होती, त्यावेळेला तर वेगळ्या सिच्युएशन्स होते आमच्या मतदारसंघामध्ये आणि अमरावतीमध्ये. 2019 झालं, आता 24, आता हे 5वं इलेक्शन. 5. पण तुम्ही सलग 3दा इलेक्शन जिंकला आणि यावेळी जिंकाल तर ती तुमची चौथी
टर्म असेल आमदार म्हणून. आमदार म्हणून चौथी term असेल. मला हे म्हणत त्याच्या पलीकडे जाऊन पक्षानं तुम्हाला काही जबाबदाऱ्या दिल्या किंवा तुम्ही ज्या पद्धतीनं इथलं राजकारण केलं, भूमिका वठवल्या आपल्या राज्यामध्ये पक्षात, तर तुम्हाला खूप ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली. नॉर्थ ईस्टला, त्यानंतर आता तुम्ही म्हणतायत की पंजाब आणि हरियाणा. सो हाऊ यू लुक युअर सेल्फ, युअर एंटायर पॉलिटिकल करिअर, एक पराभूत आमदार, जिंकून आलेले आमदार, माजी मंत्री, खूप कमी काळ तुम्हाला मिळाला आणि मग त्यानंतर मग तुम्ही सातत्याने बाहेरच्या राज्यामध्ये पक्षाचं कामही सायमल्टेनियसली करत गेला. मी 2004मध्ये माझा पराभव झाला होता आणि त्याच्यानंतर मी युथ काँग्रेसच्या मूवमेंटमध्ये सामील झाले होते. 2004मध्ये 4 नंतर एक टॅलेंट हंट म्हणून झाला होता, ज्याच्यामध्ये आम्ही काही मंडळी सिलेक्ट झालो होतो आणि ऑल इंडिया लेवलवर मला काम करायला मिळालं. मी ऑल इंडियाची युथ काँग्रेसची जनरल सेक्रेटरी होते. त्याच्या आधी आम्ही स्टेटमध्ये युथ काँग्रेसमध्ये होतोच, तिथं सेक्रेटरी, जनरल सेक्रेटरी या पदावर राहिलेलो आहे. त्याच्या आधी तालुक्यामध्ये पण आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून तिथे उपाध्यक्ष तालुका लेवलवर आणि हे असं वेगळ्या वेगळ्या पदांवर तालुका लेवलवर पण राहिलेलं आहे. तालुका लेवल, मग स्टेट लेवल, मग नॅशनल लेवल. आणि नॅशनल लेवलमध्ये काम करत असताना एक खूप व्यापक काम करायला मिळालं. मग जम्मू काश्मीर असो, उत्तर प्रदेश असो, उत्तराखंड असो, आता हरियाणा असो, पंजाब असो, चंदीगड असो, छत्तीसगड, गोवा, दीव, दमण, मध्य प्रदेश, कर्नाटका, मेघालय, आसाम, जिल्हा या राज्यांमध्ये आम्ही फिरलेलो आहोत. एव्हरी डिस्ट्रिक्ट आणि डिस्ट्रिक्ट त्या ठिकाणी आम्ही काम केलेलं आहे. आणि बघा, सत्ता येते जाते. प्रत्येक पक्ष आणि प्रत्येक विचारधारा ही काही परमनंटली सत्तेत असते अशाचा भाग नाही. पण संघटनेमध्ये कोणत्याही पक्षाचा असो, जो काम करतो त्याला आकलन जास्त येतं. ह्युमन सायकॉलॉजी, पब्लिक लाईफ, पब्लिक रिलेशन्स ह्याचं ज्ञान खूप मोठ्या प्रमाणात वाढतं आणि एक वेगळ्या लेवलचं काम करायला मिळतं आणि तो खूप तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये त्याचा खूप उपयोग होतो. आता बघा, देशातली एकंदरीत जर राजकीय परिस्थिती बघितली, त्यात इंडिया आघाडी ही जितकी मजबूत आपल्याला पाहायला मिळत होती सुरुवातीला, ज्यावेळी नितीश कुमार निमंत्रक होते. आता नितीश कुमार इंडिया आघाडी सोडून तिकडे गेलेत, म्हणजे हे अशोक चव्हाणांसारखंच साधारणतः आपल्याला पाहायला मिळालं. मग ममता बॅनर्जीची एक स्वबळावर निवडणूक लोकसभेची लढवण्याची तयारी, तिकडे भगवंत मान म्हणाले की आम्ही स्वबळावर लढू. आता नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख अब्दुल्ला सुद्धा म्हणाले की लोकसभा आम्ही स्वबळावर लढू. तर तुम्ही या इंडिया आघाडीला कसं काय आहे? असं आहे की या देशामध्ये काही गोष्टींची दुरुपयोग होतोय. आज सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला. आज सुप्रीम कोर्टाने इलेक्टोरल बॉन्ड्समध्ये काही निर्णय त्या ठिकाणी दिले आणि ते निर्णय देत असताना आपल्याला एकंदरीत हे लक्षात आलं की राहुलजी म्हणजे म्हणत होते इलेक्ट्रल बॉन्ड्सबद्दल, ते खरं ठरलं. मग आता अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या नाही व्हायला पाहिजे. केंद्र शासन, ED, CBI, बाकीच्या सगळ्या एजन्सीज इतक्या वाईटपणाने त्याचा वापर करते आहे की काहीही करून काहीही करायचं पण सत्तेत राहायचं. त्रास होतोय त्या गोष्टीचा आणि त्रास तुम्हाला आम्हाला नाही, येणाऱ्या पिढीला होईल. आज जर तुमच्या आमच्यासारखी लोक बोलली नाही, तुमच्या आमच्यासारखे विचार, वैचारिक दृष्टिकोन ठेवणारे नेते मंडळी जर व्यवस्थित त्यांचं कर्तव्य बजावू शकले नाही, तर उद्याची येणारी पिढी तुम्हाला आम्हाला माफ करणार नाही. तुम्ही निवडणूक रोखे म्हणजे इलेक्ट्रोल बॉन्डचा विषय काढला, पण आज मला सांगा, सुप्रीम कोर्टाने अतिशय योग्य निर्णय दिला असं काँग्रेसचं म्हणणं आणि राहुल गांधी त्यांच्या विरोधात बोलले. पण आता सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक निर्णयावरती विरोधी पक्ष टीका करतात किंवा त्यांना त्यांचे निर्णय आवडत नाही. त्यांचे निर्णय हे केंद्र सरकारच्या बाजूनं लागतात, मोदींच्या बाजूनं लागतात असंही म्हटलं जातं. पण सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय तुम्ही कसं पाहता त्याच्याकडे आणि त्याचे किती फायदे होऊ शकेल? म्हणजे ती का चुकीची गोष्ट होती जो कायद्यात बदल केला होता 2019 साली? हा सुप्रीम कोर्टाचा एकदम चांगला निर्णय आहे. का चांगला? तर राईट टू इन्फॉर्मेशन हा ॲक्ट आहे. त्या ॲक्टचं उल्लंघन कुठेतरी होत होतं, कुठेतरी करप्शन खूप मोठ्या प्रमाणामध्ये येत होतं आणि ज्यांनी बॉन्ड्स दिले त्यांना किती लोकांना कामं दिले, कुठे काय सरेंडर झालं, या सगळ्या गोष्टी पुढच्या येत्या काळामध्ये जर सुप्रीम कोर्ट न्याय देण्याच्या भूमिकेमधनं जर वागली तर नक्कीच त्या गोष्टी समोर येतील.
आणि या सगळ्या गोष्टींवर आज आपलं भविष्य अवलंबून आहे, या देशाचं भविष्य अवलंबून आहे, पुढच्या येणाऱ्या पिढीचं भविष्य अवलंबून आहे. तुम्ही मला म्हटलं की कधी विरोधी पक्ष क्रिटिसाइज करतात, कधी काय होतं, पण आहे ना, हम करे सो कायदा असं सुरू आहे. आपला देश हा डेमोक्रेटिक देश आहे. आपल्या देशामध्ये राईट टू फ्रीडम्स आणि आपले डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ह्या दोन्ही गोष्टी आहेत. तुम्हाला काही अधिकार आहेत, काही त्या ठिकाणी कॉन्स्टिट्यूशनली तुम्ही काही गोष्टी गाजवू शकता. पण आज फ्रीडम ऑफ स्पीचसारखा जर अधिकार तुमच्याकडनं हिसकावून घेत असतील तर मग काय अर्थ राहतो? मग तर जर सुप्रीम कोर्ट जर काय बोलत नसेल तर मग काय? मग एखाद दिवशी श्रीलंकेमध्ये जशी क्रांती झाली आणि लोक घुसले त्या राष्ट्रपती भवनामध्ये, तसं नको व्हायला आपल्या देशामध्ये. काय झालं त्या पत्रकारांचं? कशा प्रकारे निखिल वागळे, विशंभर चौधरी, असीम सरोदे कशा प्रकारे मारहाण, असं, आणि पोलिसच्या प्रोटेक्शनमध्ये मारहाण. वी आर अ डेमोक्रेटिक कंट्री, वी आर आन्सरेबल, वी आर अ वेलफेअर स्टेट. या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला आपण बोलतो त्यावेळेला आपल्या काही जबाबदाऱ्या असतात. आर रिस्पॉन्सिबिलिटीज, आर फ्रीडम्स अँड आर रिस्पॉन्सिबिलिटीज आर इक्वली इम्पॉर्टंट. If you say there are freedoms, then expressions of those freedoms are important. If you say there are responsibilities, मग ते महत्त्वाचं आहे. नाहीतर मग अर्थच नाही राहत. नाहीतर मग अर्ध्याला अधिक लोक देश सोडून चाललेले आहेत. तुम्ही बघा ते प्रमाण, आता माझ्याकडे फिगर्स नाही आहे, पण ह्यूज नंबर ऑफ पीपल, खूप मोठ्या प्रमाणात लोक देश सोडून जात आहेत. का? उद्याचं भविष्य कसं राहील कोणाच नाही माहिती कोणाला. मनोज जरांगेंचं प्रकरण आता खूप अत्यंत वेगळ्या टप्प्यावर आलेलं, म्हणजे आरक्षणाच्या संदर्भामध्ये बोलता बोलता त्यांचे एक वाक्य बोलून गेले की श्रीलंकेसारखी परिस्थिती निर्माण होईल. बरं, म्हणजे मी त्यांचं वाक्य ऐकलं नाही आणि मी ते कारण अनरेस्ट वाढतोय ना. शेतकरी हवालदिल आहे. आज सोयाबीनला भाव नाही, आज कपाशीला भाव नाही. 2009च्या कम्पॅरिझनमध्ये जर तुम्ही शेतकऱ्यांचे भाव बघितले तर आजच्या भावामध्ये तुम्ही काहीच नाही. तुम्ही नोकर भरती करत नाही. बेरोजगारी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. बेरोजगारी आहे तर मग लूट, म्हणजे तुम्ही बघा क्राईम्स वाढून राहिलेले आहेत. क्राईम्स अगेन्स्ट वुमेन वाढून राहिलेले आहेत. तुम्ही डिझेल, पेट्रोल, गॅस, काय म्हणजे काय सुरू आहे देशात. तर पूर्ण देश ज्यांच्यापाशी आहे आणि ज्यांच्यापाशी नाही आहे यांच्यामध्ये डिवाईड होतो आहे. आणि ज्यांच्यापाशी आहे ते अजून वाढत आहेत. गेले एकनाथ शिंदे, व्हाईट वॉश झाले. गेले आपले भुजबळ साहेब, व्हाईट वॉश झाले. गेले अजितदादा, व्हाईट वॉश झाले. गेले आदर्श नेते आमचे गेले आणि व्हाईट वॉश झाले. आता त्यांच्यापाशी काय कमी आहे का? हे जे नावं मी आत्ता घेतले ना, यांनी जरी विचार केला ना तर खूप काही गोष्टी ते करू शकतील. आता मला तुम्ही स्क्रीनवर विचारताय म्हणून एवढं फटकळपणे बोलणं बरोबर नाही, पण नाही हो. तुम्ही बघा, तुम्ही ग्रामीण भागामध्ये जाऊन बघा. अरे साध्या काठ्या पण नसतात म्हाताऱ्या माणसांपाशी. डोळ्यांचे ऑपरेशन्स त्यांचे झालेले नसतात. वाईट परिस्थिती आहे. देश अनरेस्टमध्ये आहे. आता परत एकदा ना शेतकऱ्यांचं आंदोलन या देशानं पाहिलं. पुन्हा एकदा ते आंदोलन करतायत हमीभावासाठी. आणि हमीभावाचं आंदोलन करत असताना त्यांची नाकेबंदी करण्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात जी ताकद तिथे वापरली जाते. सगळ्यात पहिले तर मॅक्स महाराष्ट्राचं मी थँक्यू म्हटलं पाहिजे की तुम्ही आणि तुमच्यासारखे 2-4-8 लोक आहेत जी पॅरलल मीडिया आहे आणि ते हे आंदोलन दाखवत आहेत. तुम्ही ना तर मेन स्ट्रीम मीडिया तर आंदोलन पण दाखवत नाही राव. म्हणजे इतके आपण स्लेव्स झालेलो आहे, इतके आपण गुलाम झालेलो आहे एका विशिष्ट फॅसिस्ट विचारधारेला आणि फॅसिस्ट व्यक्तिमत्वाला, की देशामध्ये काय चाललं आहे हे पण दाखवायला आपल्याला त्रास होतो आहे. मी परत एकदा काँग्रेसच्या मुद्द्यावर येईल की आता काँग्रेसचं संघटन हे मजबूत करण्यासाठी तुम्ही काय पावलं उचलतात? कारण अशोक चव्हाण बोलता बोलता असं म्हणाले की समन्वयाचा अभाव होता, काही ठोस कारणं माझ्या जाण्यामागे नाही आहे, पण मी पर्याय शोधत होतो. आणि पर्याय का शोधत होतो तर त्याची काही त्यांनी कारणं दिली की समन्वय नव्हता, ऐकलं जात नव्हतं आणि प्रशिक्षण
चा कार्यक्रम सुरू झाला तर पक्षामध्ये जेव्हा की रस्त्यावर येऊन आंदोलनं करण्याची अशोकरावांना आता काहीही काँग्रेसवर बोलण्याचा अधिकार नाही आहे. त्यांनी जेवढं एक्सप्लॉइट करायचं होतं त्यांनी त्या काँग्रेसला एक्सप्लॉइट केलेलं आहे. जेवढे पदं भोगायचे होते ते सगळे त्यांनी काँग्रेसमध्येच उपभोगलेले आहेत आणि जी काही ताकद त्यांची होती ती काँग्रेसनीच त्यांना दिलेली आहे. म्हणून काँग्रेस आणि काँग्रेसच्या विचारधारेवर जो विश्वास ठेवत नाही, जो पळकुटा आहे, जो पळून गेलेला आहे, ज्याला भीती वाटलेली आहे किंवा जो स्वार्थी आहे, त्यांना कशाला आमच्या पक्षावर बोलायचं. पण मला प्रदेश अध्यक्ष हा प्रदेश अध्यक्ष आहेत, CLP लीडर हे CLP लीडर आहेत. त्यांना त्या पोस्ट पाहिजे होत्या म्हणजे त्यांना त्यांच्या हिशोबानं सगळं वळतं कळतं करता आलं असं थोडी ना असतं काही. तुम्ही आज प्रत्येक गोष्टीला आम्ही अशोकरावांच्या एक्सप्लेनेशन देण्याचं काही कारण नाही आहे. त्यांनी साबित केलेलं आहे, एक तर ते घाबरट आहे, नाही तर ते बुजलेलं आहे. मला म्हणायचं की काँग्रेसचं जे जनसंघटन होतं, तुम्ही स्वतः तालुका स्तरावरून काम केलं, जिल्हा स्तरावरून तुम्ही केंद्रीय स्तरावरही काम करतायत, पण इतका मोठा बलदंड मजबूत पक्ष आज या स्थितीला आला याची काही कारणं तर निश्चित असतील. काही चुका झाल्या असतील पक्षात, नेत्यांच्या चुका झाल्या असतील, त्या जर सुधारायच्या असेल आणि पक्ष जर मजबूत करायचा असेल तर तळागाळापासून पुन्हा एकदा कार्यकर्त्यांना उभारी द्यावी लागेल. पण ही गोष्ट सुद्धा नाकारून चालणार नाही की जिल्हा स्तरावरच्या नेत्यांमध्ये मरगळ आहे, कार्यकर्त्यांमध्ये मरगळ आहे. त्याच्यासाठी काही काँग्रेसचा अजेंडा असेल ना, महिला असेल, युवा असेल. एजेंडा आहेच ना, नाही आहे अशातला भाग नाही. आणि म्हणूनच प्रशिक्षणही आहे. आज आम्ही प्रशिक्षण घेतलं तर यांना एवढं काय झोंबलं, युवांसाठी पण आहे. आम्ही आता काम करतोच आहे. बघा असं आहे, ज्याला कारणं शोधायची आहे तो कारणं शोधतो, ज्याला काम नाही करायची आहे तो कारणं शोधतो, ज्याला काम करायचं आहे तो काम करतोच ना, ज्याला नाही करायचं आहे तो नाही करणार. आज काँग्रेसची विचारधारा ही निस्तानुभूत करण्यासाठी, राहुल गांधीची इमेज खराब करण्यासाठी कोट्यवधीचे पैशाचा वापर झाला आहे. हो, तुम्हीच म्हणत असतात की आम्ही इतने वर्ष आम्ही सत्तेत होतो, पण ह्या प्रकारचं फंडिंग आणि ह्या प्रकारचा गोंधळ जो आत्ता होतोय तो कधी नाही झाला. आमच्या चुका नक्की झाल्या असतील ज्याच्यामुळे आम्ही मागे आलो आहे, असं आम्ही बिलकुल म्हणत नाही आहे की आम्ही स्पॉटलेस आहे. आम्हाला आमच्यामध्ये भरपूर साऱ्या इम्प्रूव्हमेंट्स कराव्या लागतील आणि आम्ही करतोही आहे. पण आम्ही हरून चालणार नाही. राहुल गांधी चालतातच आहे, बोलतातच आहे, खरं आहे ते बोलत आहेत. त्यांनी म्हटलं होतं की हे हेलो ट्रम्पचा कार्यक्रम घेऊ नका, सगळे सील करा एअरपोर्ट्स. त्यावेळेला सील केलं नाही, हेलो ट्रम्पचा कार्यक्रम केला. एवढा मोठा तो कार्यक्रम घेतला. कोविड अख्खं सगळं फैललं आणि फैलल्यानंतर तुम्ही जातीवादक आणलं. म्हणजे तुम्ही म्हटलं ना ते काय जमात आली आणि म्हणून ते झालं. काय लावलेलं आहे हे? म्हणजे राहुल गांधी ज्या वेळेला बोलतात ते सिरियसली बोलतात, खरं बोलतात आणि वारंवार हे सिद्ध झालेलं आहे, आजही आणि कालही. म्हणून आम्ही आमच्या संघटनेबद्दल सिरियस आहोत. आम्हाला काय इम्प्रूव्हमेंट्स करायचे असतील ते आम्ही वारंवार करायचा प्रयत्न करतोच आहे. पण मी जसं म्हटलं की काँग्रेस एक विचार आहे आणि तो कोणालाही मारता येणार नाही, हे तेवढंच. बघा 2024मध्ये किती टक्कर देऊ शकेल काँग्रेस आणि इंडिया आघाडी, याबाबत ज्या लोकांचं समर्थन इंडिया आघाडीला होतं किंवा काँग्रेसला होतं त्यांच्या मनामध्ये या सगळ्या नेत्यांमुळे, वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे नितीश कुमार जाण्यानं एक संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आणि ती होऊ शकते, खास करून समर्थकांमध्ये. सो राहुल गांधींचा चेहरा आणि त्यावर जी सातत्यानं सत्ताधारी पक्षांकडून टीका होते, तुम्हाला असं वाटतं राहुल काळामध्ये राहुल गांधी स्वतःच्या विचारधारेचा विचार जनसामान्यांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न करतायत आणि ते करत राहतील. म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे की न्याय का हक मिलने तक आम्ही घाबरणारे नाही आहोत, एवढं लक्षात ठेवा. आणि आज सारखं कशाला तुम्हाला राहुल गांधी पाहिजे? आज आमच्या पक्षाचे अध्यक्ष खरगे साहेब आहेत. खरगे साहेब आहेत, तुम्ही बोला ना खरगे साहेबांबद्दल. ही इज आवर प्रेसिडेंट टुडे. सो तुम्ही मला त्यांच्याबद्दल एकही प्रश्न विचारला नाही. तुम्हाला सगळ्यांना सारखं सारखं काय राहुल गांधी? राहुल गांधी एका विचाराचा आहे, न विचारधारेचा व्यक्ती आहे. राहुल गांधी त्यांच्या विचारांवर ठाम आहे, ते घाबरणारे नाही आहेत. सर्वधर्म समभाव हा विषय अतिशय ह्या देशाच्या
भविष्यासाठी महत्त्वाचा आहे. सगळ्यांना या देशामध्ये श्वास घेण्याचा अधिकार आहे, सगळ्यांना सुख समृद्धने राहण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार जर कोणी हिसकावून घेत असेल तर आम्ही रस्त्यावर आहोत. शेवटचा प्रश्न की भारत जोडो न्याय यात्रा उत्तर महाराष्ट्रामध्ये येते आहे. या यात्रेच्या निमित्तानं, भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्तानं पुन्हा एकदा काँग्रेस पक्षामध्ये एक उभारी येईल किंवा कार्यकर्त्यांना एक नवं बळ मिळेल आणि पुन्हा जोमानं पक्ष पुढे जाईल. आता भारत जोडो यात्रेमुळे तर मिळालीच ना. आता न्याय यात्रा आहे तर नक्कीच मिळेल, का नाही मिळणार. मीनवाईल भाजप हा काँग्रेसमय होतो आहे हेही विसरून चालणार नाही. सर्वधर्म समभावाचे लोक तिथे आहेत आणि त्याच्यामुळे भाजपचे नंबर वाढलेले आहेत. म्हणून विचारधारा ही प्रबल होईल आणि उद्या आम्हीच सत्तेत घेऊ असा विश्वास आहे. खूप धन्यवाद यशोमतीजी, तुम्ही मॅक्स महाराष्ट्राला मुलाखत दिली आणि सर्व प्रश्नांना नीट उत्तर दिलेली. खूप धन्यवाद.